नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन व्हिडिओ जे आहे तर नवीन व्हिडिओमध्ये आपण घेत आहे हस्तांदोलन. आता हस्तांदोलन एकदम चॅप्टर सोपं आहे, पण हस्तांदोलनावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. याचे दोनच प्रकार आहे, पण दोन्ही प्रकार एकदम क्लिअर करून घ्यायचे. तुम्हाला 100% पेपरला येणार म्हणजे येणार. आता बघा, आता यामध्ये आपण प्रकार नंबर 1 घेणार. आता या प्रकार नंबर 1 मध्ये प्रश्न काय म्हणते आपल्याला ते लक्ष द्या. टेनिस खेळाच्या स्पर्धेत एकूण 10 खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण स्पर्धेत किती सामने खेळले जातील? आता बघा, त्रिकोणी संख्येमध्ये आपण वेगळी कंडिशन केली. त्रिकोणी संख्येमध्ये आपण नंतरची संख्या घेत होतो आणि हस्तांदोलनामध्ये आधीची संख्या घ्यायची. जसं की आता बघा, इथं सांगितलेलं आहे 10, म्हणजे आपण इथं घेणार 10 गुणिले याच्यापेक्षा एक न कमी म्हणजे येणार 9 आणि भागाला कंपल्सरी 2. मग बे एक बे, बे पंच 10, 9 पाची 45, म्हणजे किती सामने होतील? 45 सामने. त्याच्यातला दुसरा गणित बघा. दुसऱ्या गणितामध्ये काय होतं? टेनिस खेळाच्या स्पर्धेत एकूण 12 खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण सामने किती खेळले जातील? आता याच्यातही सेम कंडिशन आपण इथे घेतलेलं आहे. आपल्याला 12 दिलेलं आहे. मग 12 गुणिले 11 भागेला 2, बे एक बे, बे सकी 12, 11 सक 66. आपलं उत्तर येणार 66. बरं, तिसरं गणित बघू आपण. त्यामध्ये तिसऱ्या गणितामध्ये बनते टेनिस खेळाच्या स्पर्धेत. आता टेनिसच्या ठिकाणी कोणताही एखादा खेळ जरी असेल, एखाद्या खेळाच्या स्पर्धेत एकूण 5 खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण स्पर्धेत किती सामने खेळले जातील? आता यामध्ये काय कंडिशन आहे दिलेली आहे? आपल्याला 5 दिलेला आहे. मग 5 गुणिले 4 भागेला 2, बे एक बे, बे दोन्ही 4, 5 दोन्ही 10, तर येणार 10. आता यामध्ये बघा, याच्यातही वेगवेगळं विचारल्या जातील. तुम्हाला व्यासपीठ दिल्या जातील, खेळाडू दिल्या जातील, म्हणजे अशी कंडिशन दिली जातील, पण मेथड तुम्हाला एकच राहणार. मग याच्यानुसार बघा, एखाद्या खेळाच्या स्पर्धेत एकूण 30 खेळाडूंनी भाग घेतला. मग 30 गुणेला करणार आपण 29, भागाला किती? 2. मग बे एक बे, बे एक बे, उरला 1, बे पंच 10. मग आता इथं सरळ बघा, 29 गुणेला 15, आपण 15 9 135. मग हातचा आले 13, 15 दोन्ही 30, याच्यात मिळवा, टोटल झाले तुमचे 435. इथं उत्तर तुमचं करा. आता हस्तांदोलनामध्ये प्रकार नंबर 2 आहे. तर प्रकार नंबर 2 मध्ये बघा, याच्यात काय होतं? एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतात. 28 सामने खेळले जातात. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होतील? आता खेळाडूंची संख्या काढायची आहे. तर इथं काय करायचं बघा, लक्ष द्या. टोटल सामने खेळलेले आहे 28. मग करा 28 गुणिले 2, 28 2 येणार 56. आता या नंतरची वर्गसंख्या बघायची. इथं जे उत्तर येईल त्याच्या नंतरची वर्गसंख्या बघायची. 56च्या नंतरची वर्गसंख्या 64, म्हणजे बाहेर येणार 8, म्हणजे तुमचं उत्तर येणार 8. बघा, दुसरा प्रश्न जे आहे, दुसऱ्या प्रश्नात काय कंडिशन होते लक्ष द्या. एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळल्यास एकूण 105 सामने होतात किंवा सामने खेळले जातात. तर प्रत्येक स्पर्धेत एकूण किती खेळाडू होतील? आता खेळाडूंची संख्या काढायची आहे आपल्याला. इथं काय होणार लक्ष द्या, 105 गुणिले 2, म्हणजे सरळ 210, बरोबर. 210च्या नंतरची वर्गसंख्या बघायची आपल्याला 225. मग 225 कितीचा वर्ग आहे? 225 15चा वर्ग आहे, म्हणजे खेळाडूंची संख्या किती असणार? 15. तर जे तिसरं गणित आहे, समोरचं गणित काय होणार लक्ष द्या. आता याच्यात मी एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळल्यास एकूण 120 सामने खेळले जातात. तर त्या स्पर्धेत एकूण खेळाडूंची संख्या किती? आता बघा, इथं काय कंडिशन होणार? 120 गुणिले 2, सरळ 240. 120 ची दुप्पट किती येणार? 240. आता या 240च्या नंतरची वर्गसंख्या येणार 256. 256 कितीचा वर्ग आहे? 16चा, म्हणजे आपलं उत्तर होणार 16. आता बघा, यामध्ये हस्तांदोलन आपण या दोन प्रकारामध्ये खतम करतो.
आणि ह्या 2 प्रकाराशिवाय दुसरा कोणताही प्रकार बनत नाही. तर जेवढी चांगली प्रॅक्टिस होतील तेवढी चांगली प्रॅक्टिस करायची आणि तुमच्या आसपास जे कोणी व्हिडिओ बघत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीपर्यंत हे शेअर करा. त्यांना याचा फायदा झाला पाहिजे हे कंडिशन करा. आणि जर हे व्हिडिओ जर कोणी नवीन व्यक्ती बघत असेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही अडचण आल्यास कमेंट करा. धन्यवाद.